समृद्ध इतिहास आणि उज्ज्वल भविष्याची नवी दिशा म्हणजे वळसंग। सोलापूर जिल्ह्यात दक्षिण सोलापूर तालुक्यात वेगाने विकसित होत असलेलं एकमेव गाव वळसंग। सोलापूर पासून व स्वामी समर्थ अक्कलकोट नगरी पासून फक्त 15 मिनिटाच्या अंतरावर असलेलं एकमेव गाव वळसंग। लग्नाचे आमिष दाखवून बालिकेवर अत्याचार केल्याप्रकरणी बाळू मीरा मासाळ वय वर्ष 34 राहणार गाणेवाडी तालुका मंगळवेढा जिल्हा सोलापूर यास कोल्हापूर उच्च न्यायालयाने जामीन अर्ज मंजूर केला आहे। न्यायमूर्ती श्री सचिन देशमुख यांनी हा जामीन मंजूर केला। यात हकीकत अशी की दिनांक 14 जुलै 2025 रोजी यातील फिर्यादी व तिची आई हे पहाटे 4 वाजता नातेवाईक मयत झाले कारणाने अंत्यविधीसाठी गेले होते। अंत्यविधी उरकून घरी आले असता पीडिता ही घरात मिळून आली नाही, त्यामुळे त्यांनी तिची शोधाशोध केली तसेच पोलिसात तक्रार देखील दाखल केली। 28 जुलै 2025 रोजी पीडिता व आरोपी यांना आरोपीच्या बहिणीने पोलीस ठाण्यात हजर केले। आरोपीने पीडितेवर तिचे राहते घरी व वेगवेगळ्या ठिकाणी लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवले। पीडितेने पोलिसांसमोर तसा जबाब नोंदवला, त्यावरून पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता व आरोपीस अटक करण्यात आली होती। आरोपीने जिल्हा व सत्र न्यायालय पंढरपूर येथे जामीन मिळवण्यासाठी अर्ज दाखल केला होता। तो अर्ज न्यायालयाने फेटाळला होता। त्यावर आरोपीने अॅडव्होकेट रितेश तोबडे यांचे मार्फत कोल्हापूर उच्च न्यायालयात जामीन मिळवण्याकरिता अर्ज दाखल केला होता। अर्जदाराच्या वकिलांकडून युक्तिवाद झाल्यानंतर त्या युक्तिवादावरून न्यायमूर्तींनी 50,000 रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला। यात आरोपीतर्फे अॅडव्होकेट रितेश तोबडे तर सरकारतर्फे अॅडव्होकेट NB पाटील यांनी काम पाहिले। आशिया खंडातील सर्वात मोठा गृह प्रकल्प फक्त 7 किलोमीटर अंतरावर सोलापुरातील राष्ट्रीय महामार्गाशी थेट जोडलेलं गाव म्हणजे वळसंग। वळसंग शांत, स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त वातावरण। जिथे वाढता विकास आणि भविष्यातील गुंतवणुकीची उत्तम गॅरंटी मिळणार आहे। योग्य भौगोलिक रचना, ऐतिहासिक वारसा जपणारा आणि अनेक धार्मिक स्थळांशी कनेक्ट असलेला गाव म्हणजे वळसंग। गुंतवणुकीसाठी सुरक्षित आणि भविष्य घडविण्यासाठी परफेक्ट लोकेशन फक्त वळसंग मध्येच।